नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मला 1.5 किलो केकची ऑर्डर आली होती. तोच केक कसा तयार केला हे आपण बघणार आहोत. यासाठी मी 1 किलो बेस हा तयार करून घेतलेला आहे. वन साईडला दुसरा अर्धा किलोचा बेस तयार केला आहे. पहिल्यांदा 1 किलो हा 3 भागामध्ये कट करून असं दोऱ्याच्या साहाय्याने कट करून घेतलेला आहे. बघताय तुम्ही. त्या केकमध्ये ब्रेड क्रम्स नाही आहेत. केकचा स्पॉंज कसला मस्त झालेला आहे. आता व्हिप क्रीम अशी घट्टसर फेटून घ्यायची, जेणेकरून केक हा आपला व्यवस्थित सेट होईल. व हे चॉकलेट सॉस वापरते मी केक बनवताना. आता सुरुवातीला क्रीम लावून घ्यायचं. त्याच्यामध्ये हा बेस ठेवून शुगर सिरप टाकायचं व चॉकलेट सॉस टाकून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. व त्याच्यावर नंतर आपण क्रीम टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चॉकलेट सॉस हा क्रीमवर न टाकता असा बेसवर केकवर टाकल्यावर खायला चव छान लागते. आता बघताय तुम्ही, क्रीम आपण केकवर पसरवून घेतलेला आहे पूर्णपणे. व त्याच्यावर चोको चिप्स टाकलेले आहेत. आता दुसरा बेस ठेवून घ्यायचा आहे. आपण पहिला जसा केला तसाच दुसराही तशाच पद्धतीने करायचा आहे. आधी शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यावर चॉकलेट सिरप टाकायचं आहे व क्रीम लावून चांगलं स्प्रेड करून घेतलेलं आहे. हा केक ॲक्रेलिक बॉक्सचा होता, त्यामुळे खाली 1 किलो आणि वर अर्धा किलो असा केलेला आहे. आता चॉकलेट चिप्स टाकून चोको चिप्स. आता तिसरी लेअर ठेवून घेतलेली आहे. त्याच्यावरही शुगर सिरप टाकून सोक करून घ्यायचं आहे व चॉकलेट सॉस टाकून क्रीमने पूर्ण हा कवर करून घ्यायचा आहे. हा मला केक संध्याकाळी 6 द्यायचा होता. मुलीचा बड्डे होता हा पहिला. आता आपला हा केक तयार आहे. आता आपण याला सेट होण्यासाठी 1 ते 2 तासासाठी ठेवून फ्रीजमध्ये ठेवूया. आता अर्धा किलो बेससाठी पहिल्यांदा कट करून घेतलेले आहेत. तीन लेअर कट करून घेतले आहेत आपण. ह्या लेअर मी दोऱ्याच्या साहाय्याने कट करते. आता याच्यावर शुगर सिरपने सोक करून घेतलेला आहे व चॉकलेट सॉस टाकून चांगलं स्प्रेड करायचं आहे. 1 किलोच्या केकला आपण जशी प्रोसेस केली तशीच अर्धा किलोच्या केकसाठी तशीच प्रोसेस करायची आहे. सर्व बाजूने क्रीम हे एकसमान गेलं पाहिजे. आता आपण त्याच्यामध्ये चॉको चिप्स टाकलेले आहेत. आता त्याच्यावर दुसरी लेअर ठेवून घ्यायची आहे. दुसरी लेअर ही तशीच करायची आहे. पहिल्यांदा शुगर सिरप टाकून सोक करून घ्यायचे आहे. नंतर चॉकलेट सिरप टाकायचं आहे व क्रीमने ते पूर्णपणे
झाकून घ्यायचं आहे. खाली कार्ड हे मधून केकचे साईड ही स्वच्छता करायची आहे. बघता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखे. आता तिसरी लेअर ठेवून घेऊया आपण. तिसरी लेअर ही तशीच केलेली आहे. शुगर सिरप आणि चॉकलेट सॉसने पूर्णपणे त्या केकवर स्प्रेड केलेलं आहे. मग त्याच्यावर आता क्रीम टाकून आता हा आपला अर्धा किलोचा केक तयार झालेला आहे. याला सेट होण्यासाठी 1 ते 2 तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूया. आता आपला 1 किलोचा केक सेट झालेला आहे. आता आपण याला डेकोरेशन करायला घेऊया. यासाठी मुलीचा वाढदिवस पहिला असल्यामुळे मी याच्यासाठी पिंक कलर आणि पांढरा व्हाईट क्रीम हे दोन्हीचं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे. खाली पिंक कलर व वर व्हाईट क्रीम ठेवलेलं आहे. त्यामुळे केकला सुंदर लुक येतो. बघता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखे. थोडी पाईपिंग बॅग ही फाटल्यामुळे मधूनही पडत आहे. आता आपलं फायनल फिनिशिंग क्रम कोटिंग चालू आहे. मी सुरुवातीला वेगळी डिझाईन केली ती, नंतर दुसरी डिझाईन केली व ती दुसरी डिझाईन करताना व्हिडिओ चालू करायचं माझ्या लक्षातच राहिलं नाही, त्यामुळे ती डिझाईन नाही आहे. आता हे तुम्हाला पहिलीवाली डिझाईन दिसणार आहे. याच्यामध्ये ही डिझाईन आम्हाला व्यवस्थित वाटेन अशी झाली, त्यामुळे पहिलीवाली डिझाईन ही मोडून दुसरी केलेली आहे मी. त्याचं रेकॉर्ड करायचं राहून गेलं. बघा अप्रतिम फिनिशिंग होतं त्याचं. यासाठी मी छोटा स्पॅच्युला वापरलेला आहे. आता फिनिशिंग झालेलं आहे केकचं. ही डिझाईन ठेवली होती, ही डिझाईन मोडून मी नंतर दुसरी डिझाईन केली. त्या दुसऱ्या डिझाईनचं रेकॉर्ड चालू करायचं राहूनच गेलं. अशा प्रकारे आपला 1 किलोचा केक तयार आहे. आता आपण अर्धा किलो केकचे फायनल फिनिशिंगला लावूया. यासाठी पण मी हीच डिझाईन केली ती. ही डिझाईन मोडून मी नंतर प्लेनवाली ठेवलेली आहे. तुम्ही केकचा फायनल लुक बघाल तेव्हा तुम्हाला आवडेल. हा आहे केकचा फायनल लुक.